मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये एक मोठी घोषणा केलेली आहे। महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी एक मोठी योजना जाहीर करण्यात आलेली असून यातून लाखो वीज ग्राहकांना वीज बिल मुक्ती मिळणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटलेले आहे। प्रधानमंत्री सौर घर योजनेच्या धर्तीवर राज्यात नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे। तसेच शेतकऱ्यांना 365 दिवस वीज उपलब्ध होणार असल्याचे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे। तर या योजनेमध्ये कोणते कुटुंब पात्र आहेत, कोणते शेतकरी पात्र आहेत, आपल्याला किती याच्यामध्ये वीजमध्ये बचत होणार आहे, ही सगळी माहिती आपण आता समोर जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। फडणवीस म्हणाले, नवीन वीज धोरणेअंतर्गत स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना व जे दिवसा वीज वापरतील त्यांना 10% वीज दरात सवलती दिली जाणार आहे। जे ग्राहक आपल्या विजेच्या वापरावर अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवू शकतील आणि यामुळे विजेच्या ऊर्जा बचतीला हातभार लागणार आहे। जी वीज आपल्याला 8 रुपयांना पडत होती ती आता केवळ 3 रुपयांना पडणार आहे, असं पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहे। म्हणजे युनिट मागे आपण 5 रुपये वाचवणार आहोत। याचा जवळपास 70% ग्राहकांना थेट फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे। राज्यातील 80% ग्राहक 0 ते 100 युनिट वीज वापरणारे आहेत। सरकारच्या नव्या योजनेनुसार या ग्राहकांना सौर ऊर्जा प्रकल्पाअंतर्गत मोफत वीज मिळणार आहे। सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे, ज्यामुळे 1.5 कोटी ग्राहकांना विजेचा जो भार आहे तो सहन करावा लागणार नाही। बळीराजा मोफत वीज योजना लागू करण्यात आली असून याचा फायदा तब्बल 45 लाख कृषी पंप धारकांना होणार आहे। या योजनेसाठी सरकारने 14,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। एकूण वीज खरेदी खर्चामध्ये 10,000 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये म्हटलेले आहे। तर बघा, अशा प्रकारे शेतकऱ्यांना आणि आपल्या स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना पण याचा मोठा फायदा होणार आहे। आपलं जे 8 रुपये आपल्याला युनिट पडत आहे ते तुम्हाला 3 रुपये युनिट पडणार आहे। तर महावितरण कंपनीचे जे लाईनमॅन आहे ते जर तुमच्या घरी स्मार्ट मीटर बसवायला आलंय तर त्यांना बसवू द्या, कारण स्मार्ट मीटर येत्या काळामध्ये आवश्यक आहे। तर त्या स्मार्ट मीटरमध्येच तुम्हाला ही जी योजना आहे ती लागू करण्यात येणार आहे। ठीक आहे, तुम्हाला एका युनिटामागे 5 रुपये इतकी बचत होणार आहे। आधी आपल्याला 8 रुपये युनिट पडत आहे आता, पण जे स्मार्ट मीटर लागल्यानंतर ही योजना लागू झाल्यानंतर तुम्हाला 3 रुपये युनिट पडणार आहे। तर एका युनिट मागे 5 रुपयाची आपल्याला बचत होणार आहे। तर स्मार्ट मीटर बसवा, कारण येणाऱ्या काळामध्ये जे स्मार्ट मीटर आहे ते अति आवश्यक आहे। ठीक आहे, तर मंडळी, हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। नमस्कार। घरगुती वीज ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण महावितरणची वीज 10% स्वस्त होणार आहे। येत्या 1 एप्रिल पासून हे नवे दर लागू होणार आहेत। राज्य वीज नियामक आयोगाकडून प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे। वीज ग्राहकांना महावितरणकडून हा मोठा दिलासा मिळालाय। महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर केला होता आणि या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केलेत। या आदेशानुसार महावितरण कंपनीची वीज 10% स्वस्त होणार आहे आणि त्यामुळे घरगुती ग्राहकांना दिलासा मिळणार आहे। 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 10% एवढी वीज दरात कपात होणार आहे। नवे वीज दर हे 1 एप्रिल पासून लागू होणार आहे।